जुलैपर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न चालले आहेत। आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 2016 मध्ये एनडीव्हीआयचे निकष हे लागू केले पाहिजे। हा निर्णय आपल्यालाही त्याची कल्पना आहे आणि एनडीव्हीआयचा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर 8 दिवसात ती केली जाईल। ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल। नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत, त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिल्या मंत्रिमंडळाचा अवमान आहे। आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा, मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण। अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो। नाही नको ना। अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक मिनिट, तो सगळ्यात महत्वाचा। तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले? अध्यक्ष महाराज, आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन वेजिटेशन लेवल इंडेक्स, ठीक आहे साहेब, आपल्याला माहितीसाठी सांग। ठीक आहे, आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? का एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये नाही, बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री महोदय, एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे, आपण बसून घ्या। शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही। अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे। एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, मी इंग्लिश मध्ये सांगितलं। आता 5 महिने का फरक पडला या उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला।